नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पुन्हा एकदा निघालो आहोत सह्याद्रीमध्ये भटकंती करायला। आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असा धबधबा म्हणजेच काळू वॉटरफॉल। काळू धबधबा एक अशी जागा जिथे सह्याद्रीची सुंदरता व सह्याद्रीचे रौद्ररूप एका ठिकाणी येतं। जेवढा हा धबधबा सुंदर व मनाला प्रसन्न करणारा आहे, तेवढाच येथे जाण्याचा रस्ता डेंजर, खतरनाक आणि रिस्की आहे। आम्ही पुण्यापासून आमच्या जर्नीला सुरुवात केली आणि बघता बघता कधी आम्ही माळशेज घाटापर्यंत आलो समजलं सुद्धा नाही। माळशेज घाट चालू होताच वातावरण एकदम बदलून गेलं। एका बाजूला हे मोठे मोठे डोंगर तर दुसऱ्या बाजूला ह्या मोठ्या मोठ्या दऱ्या, चारी बाजूला हे घनदाट धूप। असं वाटत होतं जणू काही ढग जमिनीवरती झाले आहेत। संपूर्ण वातावरण एकदम थंडगार झालं होतं। काही पण म्हणा मित्रांनो, मी तर माळशेज घाटाच्या प्रेमामध्येच पडलो होतो। फायनली एक 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण आता कालू वॉटरफॉलच्या बेस विलेजला पोहोचणार होतो। आज आपण आलो आहोत कालू वॉटरफॉलच्या ट्रेकला। सकाळी 6 वाजता घरातून निघालेलो, 3 तास झाले प्रवास करतोय आणि फायनली आता आपण कालू वॉटरफॉलचं जे बेस विलेज आहे तिथे आपण आलो आहे। दिवाणपाडा डोंगरांच्या कुशीमध्ये लपलेलं एक छोटंसं गाव आणि येथूनच आमच्या ट्रेकला सुरुवात होणार होती। हा ट्रेक जास्त असा मोठा नाहीये। 1-2 तासामध्ये आपण कालू वॉटरफॉलच्या जवळ पोहोचून जातो। पण जसं जसे आपण पुढे जातो तसा तसा रस्ता मात्र एकदम रिस्की आणि डेंजरस होतो। नदीला पाणी कमी असेल तर आपल्याला एकदम वॉटरफॉलच्या जवळ जाता येते, पण तेच जर थोडं जरी पाणी जास्त असेल तरी पण पुढे जायची रिस्क आहे। म्हणजे आपल्याला लांबूनच काळू वॉटरफॉलचे दर्शन घ्यावे लागते। सो मला असं वाटतं की जसा जसा पाऊस कमी होता, म्हणजे पाऊस थोडा कमी झाला, लाईक ऑगस्टच्या एंडमध्ये जसा पाऊस कमी होता, तर त्या टायमामध्ये तुम्ही काळू वॉटरफॉलला एक्सप्लोर करायला येऊ शकता। कारण का त्यावेळेला पाऊस कमी असतो, सो नदीला पाणी सुद्धा कमी असतं, त्यामुळे आपल्याला वॉटरफॉलच्या एकदम जवळपर्यंत जाता येते। तर हळूहळू आता हा धबधबा नजरेस पडायला सुरुवात झाली होती। जेवढा हा परिसर सुंदर आहे तेवढाच हा परिसर एक्स्ट्रीमली असा डेंजरस आहे। आपल्याला ही काळू नदी 2 ते 3 वेळा क्रॉस करावी लागते। नदीचा फ्लो जास्त असतो, त्याच्यामुळे ती पण एक रिस्कच आहे। त्यामुळे इथले जे लोकल लोक असतात त्यांना माहिती असतं की कुठे नदीचा फ्लो कमी आहे, सो आपण तिथूनच ती नदी क्रॉस करतो। फायनली आम्ही काळू धबधब्याच्या एकदम जवळ येऊन पोहोचलो। तब्बल 5 टप्प्यांमधून हा धबधबा या उंच अशा कड्यांवरून खाली कोसळतो। नजरेस पडेल तिकडे हिरवीगार गर्द झाडी, जंगलामधील नीरव शांतता, जोरदार पाऊस व उंच उंच डोंगरांवरून खाली येणारा हा काळू धबधबा। वाह, काय ते दृश्य! मनाला आनंद करून देणारा, पण तेवढंच मनाला धडकी सुद्धा भरवणार। नशीब आज एवढा पाऊस नाही, म्हणून आम्हाला एवढ्या जवळपर्यंत यायला भेटलं। हे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद करून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आणि मग थोडं खाली वगैरे येऊन जेथे पाणी कमी आहे अशा ठिकाणी आम्ही मनसोक्त पाण्यामध्ये खेळलो। मग काय मित्रांनो, हे संपूर्ण निसर्गरम्य असं दृश्य मनामध्ये साठवून आम्ही पुण्याकडे यायला सुरुवात केली। सो मित्रांनो, अशी होती आमची काळू वॉटरफॉलची सुंदर पण तेवढीच रिस्की अशी ट्रेक। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। मी बघतोय बरेच सारे लोक व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही। सो मित्रांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा। थँक्यू गाईज, भेटूया आपण अशाच
पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.